मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत। ओबीसीतून आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आंदोलनाचा पुढचा प्लॅन 15 जानेवारीला सांगणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय। बघूया। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटीतून निघणार आहेत। दरम्यान या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर याची जबाबदारी सरकारची असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। मान्य न्यायालयाचा निर्णयाचं प्रत्येक जणच स्वागत करतो, तसं आम्ही न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही न्यायाचे लेकर आहेत। आम्ही सुद्धा काही वेगळे नाहीत किंवा रूल पाळत नाही। हे आंदोलन फक्त शांततेचं। जरांगे पाटील त्यांना आझाद मैदान ह्या ठिकाणी परमिशन पोलिसांनी देऊ नये, त्यासाठी मी मुंबई आयुक्त पोलीस आयुक्त यांना भेटून पत्र दिलेलं आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनला भेटून पत्र दिलेलं आहे। जर यांना परमिशन दिली तर मला हायकोर्टात जावं लागेल। त्यासाठी मी हायकोर्टात आलो। हायकोर्टात पिटिशन ॲडमिट करून घेण्यात आली। त्यांना सुनावणी झाली। सुनावणी सांगलेलं आहे माननीय कोर्टाने की हे काम राज्य सरकारचं आहे। राज्य सरकारने काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत। आरक्षणासाठी मुंबई गाठणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान 15 जानेवारीला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। 20 तारखेला जरांगे पाटलांपेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनीही दिलाय। त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले। त्याच्यामुळं 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठं कुठं हे ठेवायचं। 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या ठिकाणी। ते जर करतील तर आम्ही त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन करू, त्याच्यामध्ये काही नाही। पण आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू, त्याला कुठल्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही। संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। जिथे मराठा समाज तिथे मी असं मत यावेळेला संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केलंय। पुढं कसं असावं काय असावं, मी सगळ्या चॅनल्सला मी काल इंटरव्ह्यूज दिलेले। काय भूमिका राहील पुढच्या काळात? आता तो एकदम विशेष जिथं समाज आहे तिथं मी आहे। 8 ते 10 दिवसात मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होऊ शकत नसल्याचं तायवाडेंनी म्हटलंय। तसंच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं सरकारनं सांगितल्याचंही तायवाडे म्हणाले। मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मागणीवर जरांगे पाटील देखील ठाम आहेत। कारण सरकारने सरळ सांगितलं की आम्ही ओबीसी समाजातून आरक्षण देणार नाही। मग आता त्यांना कुठलं आरक्षण द्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे। आम्ही मात्र न्याय घेणार आहेत आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील मागील अनेक महिन्यांपासून आक्रमक आहेत। 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत। मात्र त्याच दिवशी ओबीसी समाजही आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।